आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी घेतला अखेरचा श्वास। पिचड यांच्या निधनानं कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली अर्पण। भूमिपुत्रांचा कैवारी हरपला। मधुकर पिचड यांच्या जाण्यानं महाराष्ट्रात कधीही न भरून निघणारं नुकसान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ट्विट। तर महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली। चांगल्या सहकार्याला मुकलो। मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांना परमेश्वर शक्ती देवो। शरद पवारांकडून मधुकर पिचड यांना श्रद्धांजली। पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच। पालकमंत्रीपदासाठी अजित पवार गटासह भाजपचाही दावा। पालकमंत्रीपद आम्हाला हवं, प्रदीप गारटकरांची मागणी। तर वरिष्ठ सांगतील ते करणार, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। गृहमंत्रीपदाऐवजी एकनाथ शिंदेंना 3 मंत्रिपदांचे पर्याय। महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय असल्याची सूत्रांची माहिती। भाजपाकडून शिंदेंना पर्याय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची अजितदादांनी घेतली भेट। मित्रपक्षांनी काम केलं नसल्याचा सुनील ठिंगरे, अतुल बेनके, राजेश पाटील, यशवंत माने, देवेंद्र भुयारांची दादांसोबत बैठक। तर मी तुमच्या पाठीशी, अजित पवारांचा पराभूत उमेदवारांना शब्द। नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9, तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण। नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती।